माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत? वैभवी देशमुख यांचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल. तर आरोपींच्या गुन्ह्यांचा आधीच तपास करायला हवा होता, धनंजय देशमुख यांचं शास्त्रींना उत्तर. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींच्या समोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवानगडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया. मंत्री गणेश नाईकांचा आज नवी मुंबईमध्ये जनता दरबार. वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये गणेश नाईक जनता दरबार भरवणार. मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार. कॅगचा आदेश. वॉचडॉग संस्थेच्या तक्रारीची दखल. 15 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल देण्याचे कॅगचे निर्देश. दिल्ली विधानसभा प्रचाराची आज सांगता. दिल्लीमध्ये राजकारण तापलं. आम आदमी पक्ष, भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत. ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. बहे ग्रामस्थांची मागणी. सांगलीमधील बहे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेमध्ये ठराव. ग्रामस्थांनी ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांना दिलं. राज्यामधल्या जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान. तर 5 संशयास्पद जीबीएस बाधितांच्या मृत्यूची नोंद. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना.